नमस्कार मंडळी. तर 90% लोकांना माहीतच नसेल की आपण अगदी 2 मिनिटात घरच्या घरी ऊसाचा रस बनवू शकतो. ऊसाचा रस पिण्यासाठी तापत्या उन्हात घराच्या बाहेर जायची अजिबात गरज नाही. 2 मिनिटात आपण हा रस बनवू शकतो आणि त्यासाठी कुठलाही ऊस न वापरता किंवा रस बनवायचं मशीन न वापरता 2 मिनिटात हा ऊसाचा रस आपण बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ एकदम छोटा आहे, पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा. तर इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. तुम्ही किती प्रमाणात हा रस बनवता त्या अंदाजाने गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. त्यानंतर अगदी छोटेसे असे आल्याचे 2 तुकडे घेतले, तेही टाकले. आल्यामुळे या रसाला खूप छान अशी टेस्ट येते. 10 ते 15 पुदिन्याची फ्रेश अशी पानं घ्यायची. मी घरातल्या एका छोट्या कुंडीतच पुदिना लावलेला आहे, म्हणून जेव्हा पुदिना लागतो कुठल्याही चटणीसाठी किंवा सरबतसाठी लगेच आपल्याला फ्रेश पुदिना वापरता येतो. खूपही जास्त वापरायचं असं काही नाही, 10 ते 15 पानं बस होतात. चिमूटभर सेंधा नमक टाकून घ्यायचं आहे. यामुळे रसाला अगदी छान अशी चव येते. आणि अर्ध्या लिंबूचा रस इथे पिळून घेतला आहे मी. इथे मी 1 ग्लास ऊसाचा रस बनवणार आहे, त्या अंदाजाने सर्व साहित्य घेतलं आहे. आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी 2 ते 3 चमचे बर्फाचे खडे घ्यायचे. तुम्ही हवं तर थोडे जे मोठे क्यूब असतात बर्फाचे तेही वापरू शकतात. तर बर्फ टाकून झाल्यावर 2 ते 3 चमचे माठातलं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आता सर्व साहित्य मस्त बारीक झालेलं आहे. त्यानंतर माठातलं थंडगार असं पाणी घ्यायचं आहे. मिक्सरचे भांडे आहे, त्याचं झाकण आहे, त्याच्यातही थोडं पाणी टाकून घेतलं आहे मी. आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यातच 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे ना. अगदी साधी सोपी रेसिपी. तर इथे आता पाणी टाकून झाल्यानंतर एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये हा ऊसाचा रस आपल्याला गाळणीने मस्त असा गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आल्याचे किंवा पुदिन्याच्या पानांचे थोडेफार जे तुकडे असतील ते अगदी व्यवस्थित असे निघून जातील. तर रस मस्त असा गाळून घेतलेला आहे मी. त्यानंतर आता सर्व करू. एक काचेचा ग्लास घेतला आहे. तुम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी गाड्यावर जातात बाहेर, तर तिथे प्लॅस्टिकचे ग्लास असतात. त्यापेक्षा आपण घरात काचेच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये हा रस पिऊ शकतो. पिऊन तर बघा, एकदा नक्की ट्राय करून बघा. टेस्ट सेम ऊसाच्या रसाची लागते. आणि अगदी 2 मिनिटात आपण हा थंडगार असा ऊसाचा रस बनवलेला आहे, कुठलंही बाहेरचं साहित्य न वापरता. अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे.